परदेशातून स्वस्त सोनं मिळवून देण्याच्या आमिषानं एका कुटुंबाला टुरिस्ट कंपनीच्या संचालकानं 2,70,000 रुपयात फसवल्याची घटना 4 नोव्हेंबर 2023ला घडली होती। आजपर्यंत पैसे परत मिळाले नाही म्हणून उशिराने अमळनेर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। शैलेश भोगीलाल शहा यांनी नया भारत हॉलिडे इंटरनॅशनल टुरिस्ट कंपनीकडे भूतान जाण्यासाठी 1 ऑक्टोबर 2023ला बुकिंग केली। 2 ऑक्टोबरला त्यांनी आगाऊ रक्कम म्हणून 5,000 रुपये टुरिस्ट कंपनी मालक कल्पेश बाबूलाल पनारा यांच्या नावाने पाठवले। त्यानंतर पनारा यांच्या अहमदाबाद जिल्ह्यातील वेजलपूर येथील ॲक्सिस बँकेत 1 लाख रुपये ट्रान्सफर केले। 31 ऑगस्टला शैलेश यांची पत्नी ज्योती हिच्या भ्रमणध्वनीवर कल्पेश यांचा फोन आला की भूतानमध्ये सोनं 27,000 रुपये तोळे आहे, आमचे एजंट बुकिंग करून ठेवतील आणि या दरम्यान तुम्हाला सोनं मिळून जाईल। म्हणून शैलेश यांनी 4 नोव्हेंबर 2023ला टूर मालक पनारा यांच्या ॲक्सिस बँक आणि बँक ऑफ बडोदाच्या खात्यामध्ये प्रत्येकी 1,35,000 असे मिळून 2,70,000 रुपये ट्रान्सफर केले आणि 10 तोळे सोनं बुक केलं। 8ला शहा कुटुंबीय भूतानला गेले। तिथे सोन्याबाबत विचारणा केली असता पनारा याने टूरच्या शेवटच्या दिवशी देण्यात येईल असं सांगितलं। 15ला अखेरच्या दिवशी टूर मालकाला विचारले असता सोनं काही मिळालं नाही, तुम्ही अमळनेरला जा, आम्ही तुम्हाला तिथे गेल्यावर 2,70,000 रुपये परत करू। मात्र वारंवार विचारणा करूनही पैसे परत केले नाही। म्हणून अखेरीस शैलेश शहा यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात कल्पेश पनारा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। हवालदार अशोक साळुंखे या संदर्भातला सविस्तर तपास करतायत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.